नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यानंतर सराव संच 6.6 मधला प्रश्न क्रमांक 4. काय दिलं आहे? एका फळ विक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी खालील सारणीत दिली आहे. या माहितीचा वृत्तालेख काढा. काय दिलं आहे? फळे मागणीची टक्केवारी दिली आहे. आंबा मागणीची टक्केवारी किती? 30%. मोसंबी 15%. सफरचंद 25%. चिकू 20%. संत्री 10% दिले. ओके, तर या सारणीच्या आधारे आपल्याला वृत्तालेख काढायचं. वृत्तालेख काढण्यासाठी काय माहिती असायला पाहिजे? केंद्रीय कोनाचे माप. केंद्रीय कोनाचं माप कसं काढणार? केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र वापरून. तर ते सूत्र काय? केंद्रीय कोनाचे माप थिटा बरोबर प्रत्येक घटकाची टक्केवारी भागिले एकूण टक्केवारी गुणिले 360 अंश. ओके, प्रत्येक घटकाची टक्केवारी म्हणजे आता पहिलं बघूया. आंबाचं काय दिलं आहे? इथे आधी 3 कॉलम आखायचे आहेत. फळे पहिला कॉलम, मागणीची टक्केवारी दुसरा, ज्याच्या पद्धतीने दिली असेल सारणीमध्ये तसं तसं लिहायचं आहे. त्या सगळ्यांची बेरीज किती होते? 100. ओके, टक्क्यामध्ये येते 100%. टक्के नाही लिहिलं तरी चालेल, फक्त 100 लिहायचं. त्यानंतर आता पहिलं बघूया. आंबा किती आहे? 30 टक्केवारी. प्रत्येक घटकाची टक्केवारी म्हणजे आंब्याची टक्केवारी इथे येणार 30% भागिले एकूण टक्के 100. 30 भागिले 100 गुणिले 360. ओके, 30 भागिले 100 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला. 36 त्रिक किती? 108 अंश. ओके, दुसरं काय? 15 भागिले 100 एकूण टक्केवारी गुणिले 360 बरोबर. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता 5ने भाग जातो आहे दोघांना. 5 दुणे 10, 5 त्रिक 15. तर 2ने याला भाग जातो आहे. बे इथे एक शिल्लक राहिला. 82 16. ओके, 18 गुणिले 3 किती होतात? 54 अंश. त्याच्यानंतर 25 भागिले एकूण टक्केवारी 100 गुणिले 360. हा गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5ने या दोघांना भाग जातो आहे. 5 दुणे 10, 5 5 25. तर 2ने याला भाग जातो आहे 18. मगाच्यासारखंच करायचं आहे. 18 गुणिले 5 किती? 90 अंश. ओके, त्यानंतर 20 भागिले 100 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 36 गुणिले 2 किती? 72 अंश. ओके, त्यानंतर लास्ट 10 भागिले 100 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके, शिल्लक करायला 36 गुणिले 1 म्हणजे किती? 36 अंश. तर या सगळ्यांची बेरीज किती येते? 360 अंश. ओके, आता या सगळ्या हे सगळं तुम्हाला मापं दिली आहेत. ही तुम्हाला वृत्तालेखामध्ये भरायची आणि वृत्तालेख काढायचं आहे आणि त्याचा फोटो काढून कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके, धन्यवाद. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यानंतर सराव संच 6.6 मधला प्रश्न क्रमांक 5. काय दिला आहे? एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख आकृतीमध्ये दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एक वृत्तालेख दिला आहे. कृषी 24 अंश, अन्न 48 अंश, बांधकाम 72 अंश, त्याच्यानंतर हॉटेल 72 अंश, उत्पादन 90 अंश, प्रशासन 36 अंश, 20 18 अंश. ओके, हा वृत्तालेख तुम्हाला दिला आहे. त्यावरून तुम्हाला खाली प्रश्नाची उत्तरं लिहायची आहे. पहिला प्रश्न कुठला आहे? एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत? बांधकाम क्षेत्र कुठं हे आहे? एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असतील तर बांधकाम क्षेत्रामध्ये किती व्यावसायिक कार्यरत आहे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर करायचा आहे? केंद्रीय कोनाच्या मापाच्या सूत्राचा. ओके, केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र काय? केंद्रीय कोनाचे माप थिटा बरोबर प्रत्येक घटकातील संख्या भागिले एकूण संख्या गुणिले 360. ओके, आता आपल्याला बांधकाम क्षेत्राचं काढायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? बांधकाम क्षेत्रातील कोनाचे माप बरोबर बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या भागिले 10,000. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या भागिले 10,000 गुणिले 360. ओके, तर बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या किती आहे ती आपल्याला काढायची. ओके, त्याला आपण एक्स मानूया. भागिले 10,000
गुणिले 360. तर बांधकाम क्षेत्रातील केंद्रीय कोनाचे माप किती आहे? 72 अंश. ओके, 72. आता काय करूया, एक्सचं आपल्याला उत्तर काढायचं ना, म्हणजे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्येचं उत्तर काढायचं आहे. 1000ला इकडे नेऊया आणि 360ला इथे नेऊया. 1000ला इथे नेल्यानंतर काय होणार आहे? एक्स बरोबर 72 गुणिले 1000, 10,000 ॲक्च्युली. 10,000 इथे भागिले, इकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या या साईडला गेल्यानंतर गुणिले होणार. ओके, आणि हे गुणिले इथे गेल्यानंतर होणार भागिले. ओके, असं येणार आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 36 एके 36, 36 जुने 72. 1000 गुणिले 2 किती? 2000. म्हणजे काय, बांधकाम क्षेत्रामध्ये 2000 व्यक्ती कार्यरत आहेत. ओके, तर दुसरा प्रश्न काय दिला आहे? प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत? जसं बांधकाम क्षेत्राचं काढलं तसं प्रशासन क्षेत्राचं काढायचं आहे या सूत्राचा वापर करून. ओके, प्रशासन क्षेत्रातील केंद्रीय कोनाचे माप थिटा बरोबर प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या भागिले 10,000 गुणिले 360. ओके, तर बरोबर प्रशासन क्षेत्रातील व्यक्तीची संख्या आपल्याला काढायची. याला आपण वरती एक्स मानलं ना त्याला, आता याला वाय म्हणूया. भागिले 10,000 गुणिले 360. प्रशासन क्षेत्रातील केंद्रीय कोनाचे माप किती आहे? 36 अंश. ओके, आता सेम मगाशी केलं तसं वायला इथेच ठेवायचं आहे. 10,000ला इकडे आणायचं, इथे म्हणजे गुणिले होईल. भागिले 360 इकडे गुणिले आहेत असणार 360. ओके, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 36 एके 36, 36 एके 36. उरले किती? 1000. वाय म्हणजे काय? प्रशासन क्षेत्रातील व्यक्तींची संख्या. वाय बरोबर किती आली? 1000 व्यक्ती. ओके, आता तिसरा प्रश्न काय दिला आहे? उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत? जसं आपण वरचं काढलं तसंच खालचं काढायचं. उत्पादन क्षेत्रातील केंद्रीय कोनाचे माप थिटा बरोबर उत्पादन क्षेत्रातील व्यक्तीची संख्या भागिले 10,000 गुणिले 360. ओके, तर उत्पादन क्षेत्राचे केंद्रीय कोनाचे माप किती आहे? 90 अंश. बरोबर झेड बरोबर 10,000 गुणिले 360. ओके, तर झेडला इथे ठेवायचं आहे. 90 गुणिले 10,000 हे सगळ्या संख्या तिथे नेल्या आहेत. भागिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता या सगळ्यांचा भागाकार किती येतो? 9 चौक 36. 4 एके 4. हे बघा, 4 दुने 8, 2 राहिले. 4 पंचा 20, 0 0. 2,500. म्हणजे उत्पादन क्षेत्रातील व्यक्ती संख्या किती? 2,500. तर आपल्याला तर उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक कार्यरत आहे, किती टक्के आहेत ते आपल्याला काढायचं आहे. टक्के कसे काढणार? उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिकांची टक्केवारी कशी काढायची? 2,500 भागिले एकूण व्यावसायिक किती? 10,000 गुणिले 100. ओके, हा शून्य गेला, हा शून्य गेला. हा गेला, हा गेला. हा गेला, हा गेला. हा गेला आणि हा गेला. ओके, किती आलं? 25. म्हणजे उत्पादन क्षेत्रातील व्यक्तीची टक्केवारी किती आहे? 25%. ओके, धन्यवाद. नमस्कार. आजच्या वेळेला बघायचं येतं 10वी गणित भाग 1, त्याच्यामधला सराव संच 6.6 मधला प्रश्न क्रमांक 6. काय दिलं आहे? एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीत दिला आहे. हा बघा, त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न कुठला आहे? शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम रुपये 2,000 असल्यास ह्याच्यामध्ये तर एकूण गुंतवणूक किती? ओके, दुसरा प्रश्न, बँकेतील ठेवीची रक्कम किती? ही. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली? ओके, म्युच्युअल फंडामध्ये स्थावर मालमत्तेपेक्षा किती रक्कम जास्त गुंतवली? त्याच्यानंतर पोस्टातील गुंतवणूक किती? चौथा प्रश्न. आपण स्टेप बाय स्टेप प्रश्नांची उत्तर काढूया. पहिला प्रश्न कुठला आहे? शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम रुपये 2,000 असल्यास एकूण गुंतवणूक किती? ओके, यासाठी काय करावं लागेल? आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे, केंद्रीय कोनाच्या मापाचा. केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र काय? केंद्रीय कोनाचे माप थिटा बरोबर विशिष्ट घटकात गुंतवलेली रक्कम भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 360. ओके, तर आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये एकूण गुंतवणूक काढायची. ओके, तर शेअर्समध्ये गुंतवलेल्या रकमेच्या केंद्रीय कोनाचे माप काय दिलं आहे? 60 अंश दिले. ओके, शेअर्समध्ये गुंतवलेली रक्कम किती आहे? 2,000 रुपये भागिले एकूण गुंतवणूक आपल्याला काढायची आहे, त्याला आपण एक्स मानूया, गुणिले 360. ओके, आता एक्सला इकडे नेऊया आणि 60ला इथे आणूया. एक्स बरोबर 2,000
भागिले 60 गुणिले 360. ओके, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 6 6 36. 6 गुणिले 2000 किती? 12,000. म्हणजे एकूण गुंतवणूक किती आली आहे? 12,000 रुपये. ओके, याला एकूण गुंतवणूक लिहायचं आहे इथे. ओके, आता प्रश्न क्रमांक दुसरा काय? बँकेतील ठेवींची रक्कम किती? बँकेमध्ये रक्कम किती ठेवली आहे? 90 अंश. हे आपल्याला उत्तर काढायचं आहे. ओके, त्यासाठी हाच सूत्राचा वापर करायचा आहे. काय सूत्र आहे? बँकेतील ठेवीच्या रकमेच्या केंद्रीय कोनाचे माप बरोबर बँकेतील ठेवलेली रक्कम भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 360. ओके, बँकेतील ठेवीच्या रकमेच्या केंद्रीय कोनाचे माप किती? 90 अंश. बँकेत ठेवलेली रक्कम आपल्याला काढायची आहे. एकूण गुंतवणूक किती आहे? त्याला आपण वाय मानूया. एकूण गुंतवणूक 12,000 ही पण वरती काढलेली होती. एकूण गुंतवणूक गुणिले 360. ओके, आता वायचं उत्तर काढायचं म्हणजे बँकेत ठेवलेल्या रक्कमचं उत्तर काढायचं. त्यासाठी ह्या संख्यांना इथे न्यायचं. 12,000 इथे भागेले, इथे गेल्यानंतर होणार गुणिले. 360 इकडे गुणिले आहे, इथे नंतर होणार भागिले. ओके, बरोबर वाय म्हणजे बँकेत ठेवलेली रक्कम. हा शून्य गेला, हा शून्य गेला. त्याच्यानंतर 9ने भाग घालायचा. 9 10 90, 9 चौक 36, 4 त्रिक 12, 4 0 0 4 0 0. 30 गुणिले 10 किती? 3,000 रुपये. म्हणजे बँकेमध्ये ठेवलेली रक्कम किती? 3,000 रुपये. ओके, इथे लिहायचं आहे बँकेमध्ये ठेवलेली रक्कम. त्यानंतर बघायचं आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा. ओके, काय दिलं आहे? म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली आहे? ओके, तर आपल्याला काय करायचं? पहिलं या दोघांमधील केंद्रीय कोनाच्या मापाचा फरक किती आहे तर आपल्याला आपण काढून घेऊया. म्युच्युअल फंड व स्थावर मालमत्ता यांच्यामधील केंद्रीय कोनाच्या मापाचा फरक. स्थावर मालमत्तेचा केंद्रीय कोन किती? 120 अंश आणि म्युच्युअल फंडाचा किती? 60 अंश. या दोघांची वजाबाकी किती? 60 अंश येते. ओके, आता आपण सूत्राचा वापर करूया. ओके, तर हे 60 अंश दोन्ही मापातील फरक. त्याच्यानंतर गुंतवणुकीतील फरक काढायचा ना, पण केंद्रीय कोनाच्या मापाचा पण फरकच घेतला इथे. गुंतवणुकीतील फरक भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 360. ओके, आता गुंतवणुकीतील फरक काढायचा आहे. ह्याला इकडे न्यायचं आहे, ह्याला पण इथे न्यायचं आहे. आता 12,000 इकडे गुणिले भागिले, ह्या साईडला नंतर होणार गुणिले. 360 या साईडला गुणिले, तिथे नंतर होणार भागिले. गुंतवणुकीतील फरक इथे लिहायचं, याला आपण झेड माने. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 के 6 6 6 36, 6 दुणे 12, 0 0 0, 2,000 रुपये. झेड म्हणजे काय? गुंतवणुकीतील फरक. याचाच अर्थ काय? गुंतवणुकीतील फरक म्हणजे स्थावर मालमत्तेत म्युच्युअल फंडापेक्षा 2,000 रुपये जास्त गुंतवले गेले आहेत. ओके, तर प्रश्न क्रमांक 4. पोस्टामधील गुंतवणूक किती आहे? पोस्ट कुठे आहे? इथे 30 अंश आहे. ओके, याच्यावरती गुंतवणूक आपल्याला काढायची आहे. त्या सूत्राचा वापर करायचा. पोस्टातील गुंतवणुकीचं केंद्रीय कोनाचं माप बरोबर पोस्टातील गुंतवणूक भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 360. हे सूत्र आहे. गुंतवणुकीचं माप किती आहे? 30 अंश बरोबर पोस्टातील गुंतवणूक आपल्याला काढायची आहे. ओके, एकूण गुंतवणूक किती आपण पहिल्या प्रश्नामध्ये काढलं आहे? 12,000 गुणिले 360. ओके, आता हे आपल्याला उत्तर काढायचं ना, हे इकडे न्यायचं. 12,000 इकडे गुणिले, इथे नंतर होणार भागिले. नाही, इकडे भागिले, इथे नंतर होणार गुणिले. 360 इकडे गुणिले, इथे नंतर होणार भागिले. ओके, बरोबर पोस्टाची गुंतवणूक आपण काय म्हणूया? एम म्हणूया. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 12 1 12, 0 0 0 असा भाग घालवायचा. एम बरोबर 1,000. एम काय मानलं होतं आपण? पोस्टातील गुंतवणूक किती आहे? 1,000 रुपये. ओके, अशा प्रकारे 4 प्रश्नांची उत्तरं सोडवलेली आहेत. धन्यवाद.